नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्हाला आज मी अशा पद्धती ट्रॉली दाखवणार आहे जेणेकरून एक छोटस घर म्हटलं चाल. आम्ही तसं पाहिलं तर फक्त धनगर बांधवांसाठी बनवले आहे, जेणेकरून तो धनगर बांधव मेंढी पाळासाठी ह्या गावी त्या गावी फिरत असतो. त्यासाठी ज्या घोडे लागायचे पदे, आता घोडे शेतकरी बांधव आपलं धनगर बांधव पाळत नाही, त्याच्यामुळं आता त्यांनी ट्रॅक्टर आलाय आता नवीन शेतकऱ्यांसाठी. थोडक्यात त्यांना शेती प्लस जेणेकरून धनगर बांधवांना बाहेर फिरण्यासाठी जे पाहिजे ते तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये देऊन दाखवणार आहे. तर ह्या टेलरची किंमत आणि कसं बनवलाय हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडला असतं लाईक आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हाला आज मी या टेलर बद्दल मला आहे त्या शेतकऱ्याकडं मी धनगर बांधवाकडं सोनालिका 32 HP ट्रॅक्टर आहे, त्या ट्रॅक्टरसाठी हा बनवला आहे. तर तुम्हाला कशा पद्धतीने बनवला आहे हे थोडक्यात माहिती सांगतो. तर हा 9.5चा टेलर आहे, 9 फूट लांबी आहे, रुंदी 5 फूट आहे. तर त्याला फिरत असताना मेंढी पाळून फिरत असताना त्यासाठी छोट्या छोट्याले कोकर असतात, ते कोकर ठेवण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी एक कप्पे केला आहे. तुम्हाला मी उघडून दाखवतो. या पद्धतीचा एक त्या ठिकाणी कोकर बसू शकतात. प्लस आम्ही त्यासाठी जाळी तयार केली आहे, जेणेकरून कोकरांनी लघवी केली तर त्याचे मूत्र खाली जाण्यासाठी, परत त्यांना गरम व्हावं म्हणून आम्ही या पद्धतीचं असं साईडकडून खिडकी बनवली आहे, जेणेकरून त्यांना गरम होणार नाही. सरासरी यामध्ये 35 ते 40 कोकर बसू शकतात हे 9.5च्या टेलर मध्ये. हे तुम्ही रात्रीच्या समजा रात्रीच्या भीतीने तुम्ही इथं लॉक लावून बी आतमध्ये फिट करून देऊ शकतात. त्यानंतर त्या समजा काही पाणी बिणी संग ठेवायचे असले समजा पिण्यासाठी, तर त्या बांधवांना या ठिकाणी टूल बॉक्स बनला आहे सेपरेट. आम्ही हा टूल बॉक्स आहे, यामध्ये तुम्हाला काही पाणी, तुमच्या ज्या गरजवंत वस्तू आहेत, बॅटरी म्हणा रात्रीच्या कामाला तुम्हाला जे जे समजा साहित्य लागतं त्या यामध्ये ठेवलं आहे. तर हे आहे. त्यानंतर तुम्हाला अजून इथं आम्ही खिडकी बनवली आहे, जेणेकरून आतमध्ये कोकरं आहेत त्यांना गरम होणार नाही. तर ह्यासाठी बनले आहेत. या मामा या. तर हे आमचे धनगर बांधव आहेत. तर मामा कस काय टेरलं झालाय? लय भारी झालाय. आवडला का? आवडला म्हणजे जे तुम्हाला अपेक्षित त्याच्यापेक्षा चांगला झाला? पेक्षा भारी झालाय. अरे वा. बस ठेवणं बघा आम्हाला पटलं. आमच्या शेतकरी बांधवांना हीच किंवा धनगर बांधवांना हीच विनंती आहे, ह्या बंधूंना आवडला आहे तर तुम्हाला कसा आहे ते बी तुम्ही कमेंट मध्ये सांगा, आणि आवडलाच लाईक आणि सबस्क्राईब करा. परत तुम्हाला अजून माहिती सांगणार आहे, आज व्हिडिओ संपला तर किंमत पण सांगणार आहे की वस्तूची किंमत काय. टू व्हीलर असते, टू व्हीलर साठी या ठिकाणी टू व्हीलर साठी सोय केली आहे. त्यानंतर त्यांचा तुम्हाला दाखवतो मी पाठीमाग कशा पद्धतीने बनवून आहे. त्याबद्दल असं म्हणलं आहे. ह्या ठिकाणी त्यांचा जो कपडे असतात समजा ते कपडे मी ह्या ठिकाणी ठेवू शकता. वरती पण ते कपडे रात्रीचं झोपण्याची सोय केली आहे, जेणेकरून आतमध्ये पण झोपू शकतात, आणि काही मटेरियल पण ठेवू शकतात. तुमचे ज्या ठिकाणी मेंढे चारण्यासाठी जातात त्या ठिकाणी काही अत्यावश्यक वस्तू त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात. तर हे तुम्ही एरवी शेतकऱ्यांना समजा दारा जाण्यासाठी जायचं असेल त्या शेतकऱ्यांसाठी बी उपयुक्त आहे, जेणेकरून ते शेतकरी घेऊ शकतात. जे आपले जे शेतकरी बांधव रात्रीच्या वेळेस समजा रात्री दारा गेले, टॉयलेट ट्रॅक्टरला जोडून घेऊन गेले मळ्यात, त्या ठिकाणी लावले, आपल्या आतमध्ये जेवण करून झोपलं तरी चालते. अशा पद्धतीने ह्यामध्ये 9.5 टेरला असून याला 750 वाजे टायर यूज केले आहेत. ऍक्सेल बी हेवी ड्युटी दिला आहे, 62 गाडीचा ऍक्सेल दिला आहे.
आणि डिझाईन पहा, युनिक डिझाईन दिली आहे, जेणेकरून त्या शेतकरी बांधवाला आवडले आहे. अशा पद्धतीचा आम्ही डिझाईन बनला आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. आणि कोणाला दुसऱ्या शेतकऱ्याला जर टेलर बनवायचं असेल तर खाली स्क्रीनवर नंबर येतो, त्या स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट करा. आणि रेटचा सांगायचा विषय, रेट म्हणजे किंमत. तर जसं स्टील वाढतं तसं रेट वाढते, जसं स्टील कमी होतं तसं स्टील कमी. आता हे आम्ही 1,65,000 दिली आहे. मामा या केवढ्या दिली टेलर सांगा समोर? 1,65,000. 1,65,000 दिली आहे. तर रेट समजा स्टील वाढलं तर किंमत वाढू शकते, स्टील कमी झालं तर किंमत होऊ शकते. आम्ही या टेलरमध्ये संपूर्ण जीडी मटेरियल यूज केलं आहे, टोटल जीडी मटेरियल यूज केलं आहे. त्यामुळे क्वालिटी कॉम्प्रोमाइज होणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि टेलर घ्यायचा पण असेल तर खाली त्या नंबरला स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.